नमस्कार लाडक्या बहिणींनो, आपल्या आदर्श यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी कशी करायची, काय प्रोसेस आहे, ए टू झेड या व्हिडिओमध्ये ऑनलाईन प्रोसेस पाहणार आहोत। त्या अगोदर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। तर चला पाहूया। तर बघा, आपल्याला गुगल क्रोमवरती यायचं आहे। गुगल क्रोमवरती आल्याच्या नंतर बघा, याच्यामध्ये आपल्याला सर्च करायचा आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र .gov.in। तर बघा, याच्यामध्ये आपल्याला लाडकी बहीण महाराष्ट्र .gov.in असं सर्च करायचं आहे। सर्च केल्याच्या नंतर बघा, पहिलीच वेबसाईट येईल लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in। बघा, याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर बघा, इथे क्लिक करावे। तर बघा, याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर बघा, लाभार्थी आधार क्रमांक टाकायचा आहे। लाभार्थी आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर बघा, याच्यामध्ये आपल्याला कॅप्चा टाकायचा आहे। कॅप्चा टाकल्याच्या नंतर बघा, याच्यामध्ये आपल्याला आधार प्रमाणीकरणासाठी संमती, तर बघा हे व्यवस्थित वाचायचं आहे। मी वरील प्रमाणे घोषित सत्यापित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक OTP माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यात माझी हरकत नसेल। मी हे देखील सहमत करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात। तर बघा, याच्यामध्ये आपल्याला हे व्यवस्थित वाचायचं आहे। त्याच्यानंतर बघा, याच्यामध्ये आपल्याला मी सहमत आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर बघा, याच्यामध्ये आपल्याला OTP पाठवा याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर बघा, OTP टाका। OTP आधार लिंकेड मोबाईल क्रमांकावर पाठवलेला आहे। जो आपण आधार क्रमांक टाकलेला आहे त्याच्यावरती OTP येईल, तो OTP टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर बघा, सबमिट करा याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर बघा, याच्यामध्ये आपल्याला वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे। तर बघा, याच्यामध्ये आपल्याला विवाहित असेल तर पतीचा आधार क्रमांक टाका आणि अविवाहित असेल तर बघा वडिलांचा आधार क्रमांक टाका। तर बघा, याच्यामध्ये आपल्याला आधार क्रमांक टाकायचा आहे। त्याच्यानंतर बघा, याच्यामध्ये आपल्याला कॅप्चा टाकायचा आहे। त्याच्यानंतर बघा, सेम याच्यामध्ये बघा आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्यायची आहे। तर बघा, याच्यामध्ये पण आपल्याला वाचून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर बघा, याच्यामध्ये आपल्याला OTP पाठवा याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर बघा, जो आपण आधार क्रमांक वडिलाचा किंवा पतीचा टाकलेला आहे त्याच्यावरती एक OTP येईल, तो OTP टाकायचा आहे। OTP टाकल्याच्या नंतर बघा, सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। नंतर बघा, हे पेज ओपन होईल। त्याच्यानंतर बघा, वडिलाचे किंवा पतीचे नाव दिसेल। त्याच्यानंतर बघा, याच्यामध्ये आपल्याला जातीचा प्रवर्ग निवडायचा आहे। तर बघा, याच्यामध्ये आपल्याला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती अ, भटक्या जाती ब, भटक्या जाती क, भटक्या जाती ड, विशेष मागास आणि सर्वसामान्य जात प्रवर्ग आहे तो टाकायचा आहे। तर बघा, याच्यामध्ये आपल्याला निवडून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर बघा, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही। त्याच्यानंतर बघा, याच्यामध्ये आपल्याला होय किंवा नाही निवडायचं। तर बघा, याच्यामध्ये आपल्याला होय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर बघा, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे। तर बघा, याच्यामध्ये पण आपल्याला होय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर बघा, याच्यामध्ये आपल्याला याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा, तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे। बघा, अशा प्रकारे आपल्याला ई-केवायसी पडताळणी पूर्ण करायची आहे।
तर बघा, चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.